सर आज पक्षप्रवेश झाला देगलूरमध्ये, तर आज देगलूरच्या नागरिकांना त्या पक्षप्रवेशाबद्दल काय आवाहन करणार? देगलूर हा एक परिवर्तनाच्या आणि सामाजिक दृष्टिकोनातून आणि राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत मुक्त अशा प्रकारचा एक मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी आज 14 पगड जातींची जी मोड बांधल्या गेलेली आहे ही महाराष्ट्राच्या परिवर्तनाची एक नांदी आहे आणि यातून संविधान संरक्षण आणि संवर्धन हे व्रत आपल्याला पुढे घेतलं पाहिजे. काँग्रेस हा विचार भारताच्या डीएनएतून हा तयार झालेला आहे. इथली आध्यात्मिक परंपरा, शिवशाहू फुले आंबेडकर या सर्व मूल्यांना घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि जे फसवा जो विचार आहे त्यापासून आपण परावृत्त होऊन राष्ट्रीय भूमिकेतून काँग्रेससोबत राहिलं पाहिजे. हाच आजच्या कार्यक्रमाचा एकंदरीत गोषवारा आणि संदेश आहे. तर प्रामुख्याने सद्यस्थिती पाहता भाजपाचं एक मोठं आव्हान या ठिकाणी जनतेसमोर खोट्या पद्धतीने उभं केलं जाते. तर या आव्हानाला सामना करण्यासाठी जनतेला काय संदेश द्यायला? भारतीय जनता पक्षाचं आव्हान हे फसवं असतं. ते एक भ्रम निर्माण करतात, मताची चोरी करतात आणि त्या अनुषंगानं ते जे कोणते काही कारस्थान करतील त्याला लोकशक्ती जी आहे ती त्याला सगळ्या त्यांच्या कारस्थानांना हलवून पाडल्याशिवाय राहणार. तर या देगलूरच्या पक्षप्रवेशाने महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने बदल होईल किंवा काँग्रेस पक्षाला बळकटी मिळेल? आपण बघितलं की मागच्या काळामध्ये द्वेषाचं राजकारण सुरू होतं. पोलरायझेशनचं, भेदाभेद करण्याचं आणि जातीय तेढ निर्माण करण्याचं राजकारण सुरू होतं आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा देखील एक संघर्ष हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभा केला जात होता. आज या सर्व संघर्षाला मोठपाठी देत असताना सर्व लोक, सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्रित येऊन जी या ठिकाणी मूठ बांधल्या गेलेली आहे ही या अर्थानं नव्या राजकारणाची नांदी आहे.